बरं चल, आता इथे नाही नको थांबायला. परत योग आला तर मित्र म्हणून भेटू की. हं? जाते. थांबा. हे सगळं बोलून मोकळं झालात तुम्ही? माझा विचार केलात? आणि जर केला बी असेल तर हा एकच पर्याय भेटला तुम्हाला. त्याचं बी कारण आहे र. तुला जेवढं वाटतं ना तेवढं हे सगळं सोपं आहे. आणि तुझ्या आई वडिलांचीच इच्छा नसेल तर म्हणून आपण दूर जायचं, आपण थांबायचं. मला हे मान्य नाही. यातून काहीतरी पर्याय काढावा लागेल. अरे मला माहित आहे, काही गोष्टी लोकांच्या मनात ना एकदम रुतून बसलेल्या असतात आणि आपण त्या कधीच बदलू शकत नाही. बदलू शकतो. कसं? सांगतो. हॅलो, कुठं आहेस? काय हो, मला काय वाटतंय, आपण उगीच लय ओरडलो सोन्याला. अगं, आपला आई वडील आपल्यावर ओरडलं म्हणजे ते काय वाईट नसतं. उलट त्याचाच विचार करून आपण त्याला समजावत असतो. हेच जर त्याला कळत नसेल तर जाऊ दे, नका विचार करू. अहो, असं कसं म्हणताय तुम्ही? आई आहे मी त्याची. कुठनं काय सुरू झालंय कुणास ठाऊक. त्याला अक्कल नको? त्या पोरी 3 लग्न मोडलीत त्याच्या त्या गोष्टी पायी. अवघड आहे खरंच तिचं, बिचारी. काय? एका बाईच्या वाट्याला हे असं म्हणजे लय वाईट. नेमकं काय म्हणायचंय तुला?
नाही काय नाही, मी विचार करत होते, बाकी काय नाही. मी काय म्हणते, एकदा सोन्याला फोन तर लावून बघा. रागाच्या भरात गेला निघून, काहीतरी बरं वाईट करून घेतलं तर. तू नका विचार करू. तू हिंड्यात असेल त्या पोरीसोबत. अहो तरी बी एकदा लावून तर बघा. ठीक आहे. काय हो, काय झालं? फोन लागत नाही त्याचा. हे असलं कार्ट जन्माला नाही आणि डोक्याला ताप झालाय. जाऊ दे, येईल थोड्या वेळात. तू नको काळजी करू. मी जरा जाऊन येतो. तोपर्यंत त्या गाड्यांचं चहाचं बघ. अगे इकडे, अगे लवकर. हा आले. अरे गण्या, हा तिकडे काय हरणी दिसली आमची? नाही नाही. कुठे गेली असेल? अगे ये, अगे लवकर ये. ऐकलंच काय? हा? हरणी? अगं हे बघ, आपली हरणी नाही. कुठं कुठे गेली असेल? हो असं कसं असेल की, तुम्हीच चरायला सोडली रानात. नाही ग, गोट्यातच होती. आणि जनावरांना आज चरायला सोडलंच नाही. आणि चरायला तर एकटीला कशाला सोडू मी? असेल इथंच कुठं तरी, कासरा सोडून गेली असेल. बघा बघा जरा इथं तिथं. बर, तू त्या रामाला विचार. मी बघतो इकडे तिकडे. हा जा. हरणे मंगलताई, हो. आमची हरणी कुठे दिसली? नाही हो, दिसायला नाही कुठं. नाही. हो मामा, तिकडे एक गाय, हरणी गाय मी आमचे. हो तात्या, आमच्या हरणीला बघितले नाही. हरणे, हरणे, हरणे. हरणे. दादा, ते आमच्या हरणीला बघितलं काय? काय नाही. कुठं गेली असेल हो हरणी? कुणी तिला चोरून तर नेली? अगं, लोक दुभत्या जनावराला चोरून नेतात. आपल्या हरणीला कोण चोरून नेईल? गेली असेल कासरा सुटून. मग काय करायचं आता? काय करायचं समजत नाही बघ. कुठे गेली असेल हरणी?
तुला काय झालं तर नसेल? तुम्ही असं धीर सोडू नका की तुम्ही असं बघून मला काहीतरी व्हायचं. अगं, मग काय करू आता? आज सकाळपासून असं काय व्हायलंय काय माहिती. सोन्या पण चिडून भांडून गेला, त्याचा फोन लागना आणि आता हरणी बी नाही. सोन्या, हे बघ तुझ्या घरच्यांचा फोन यायला लागलाय. घे, पण मी जे सांगितले तेच कर. ठीक आहे. हा काकी, अभि, हा कुठं आहेस तू? मी घरात आहे. काय झालं? आमचा सोन्या सकाळी निघून गेलाय घरातनं. तुझ्याकडे आलाय काय? नाही हो काकी, पण काय झालं? त्या पोरीच्या पायी, तुला माहिती आहे की समज. आणि त्यात आमची गाय हरणी, ती बी कुठं गेली रे, ती बी सापडना. काय? होय अरे, आणि यांची अवस्था तर काय सांगू तुला. हे बघ बाबा, तुला जर माहित असेल की नाही सोन्या कुठं आहे, तर तुमच्या दोघांच्या पाया पडतो मी. त्याला म्हणाव तू घरी लवकर ये. बरं बरं ठीक आहे. हे बघा, मला माहीत नाही, पण मी जरा बाहेर जाऊन बघतो आणि तुम्हाला थोड्या वेळात फोन करतो. बघ, ठेवू मी? चालतंय. सोन्या, तुझ्या घरातली लई टेन्शनमध्ये दिसायला लागल्या. मी सांगतोय ऐक, हे सगळं थांबव आणि चल माझ्यासोबत. वय, मी बी त्याला हेच सांगत होती. अरे ह्या सगळ्या गडबडीत उगाच त्यासनी काय झालं म्हणजे किती अवघड होईल बरं. मग काय? सोन्या, चल. सोन्या, अरे काय सांगतोय आम्ही? मला हेच पाहिजे होतं. त्यांच्या मनाला लागल्याशिवाय त्यांना माझ्या भावना समजणार नव्हत्या, म्हणून मी हे केलं. ज्या त्या गोष्टीला त्या त्या गोष्टीने उत्तर मिळालं की माणसाला ती गोष्ट समजते. नाहीतर माणूस आपल्याच विचारांमध्ये मग्न असतो. आज ही हरणी यांच्यापासून दूर झाली तर यासनी एवढं दुःख झालं. जेव्हा माझी सुमन त्यांच्यामुळे माझ्यापासून दूर होणार होती, तेव्हा त्यासनी माझ्या दुःखाबद्दल काहीच वाटलं नाही. अरे होय सोन्या, हे बघ तुझं सगळं बरोबर आहे, पण आता बास झालं बाबा. वय, चल सोन्या. मी एक बोलू का? आपलं जरा चुकतंय. तुमच्यापासनं तुमची हरणी दूर गेल्यावर तुमची काय अवस्था झाली आहे बघितलं ना. तीच अवस्था आपल्या पोराची झाली असेल काय? अगं, हरणीचा आणि ह्याचा इथं काय संबंध? संबंध आहे. आपण जीव लावलेल्या व्यक्तीला कोणीतरी दूर केलं तर काय होतंय कळलं ना. मग ते माणूस असू दे नाही तर जनावर, प्रेम ते प्रेमच की. प्रेमाने आपल्याला काय मिळतं ते महत्वाचं नाही.
सोन्या ये. अरे अभ्या तू बी की. नको अण्णा, मी फोटो काढतो, फॅमिली फोटो. बर बर नीट काढ. हा त्या हारणी बी आली पाहिजे. होय होय. हा. अरे पुढं बघ.